नमस्कार. आज आपण मस्त पैठणी साडीवरच्या ब्लाऊजची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर डिझाईन केलेली आहे. तर बघा, उंची 15 घेतली, म्हणजे आहे ब्लाऊजची. कस्टमरचाच ब्लाऊज आहे आणि 39 छातीचं माप आहे. तर 9.25 वर खून करून घेतले. तिथून पुढे 1.5 इंचावर मार्जिन घेतली. आता मुंडा इथे घेतलेला आहे 6 इंचावर आणि त्याच्यानंतर आपल्याला कंबर आहे 8.5 आणि 1 इंच प्लस टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. ही मार्जिनची खूण आहे. तर बघा, आता आपल्याला गळा टाकायचा आहे 10 इंचावर. तर मी 10.5 वर खूण करून घेणार आहे आणि इथे उंची आहे गळ्याची रुंदी 2.25. तर खाली मी 3.25 वर रुंदी देणार आहे आणि बॉक्स तयार करून घेणार आहे. आता या बॉक्समध्ये आपल्याला मटका गळा काढायचा आहे. मटका गळ्यावर डिझाईन करणार आहे मी. तर या पद्धतीने मी मटका गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. घेतला. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच त्या गळ्यापासून खाली 1.5 इंचावर अशी खूण करून घ्यायची. 1.5 इंचावर बरोबर या पद्धतीने. आणि हा जो आकार वरून आलेला आहे तो फिटिंगच्या इकडे घेऊन जायचं. पण बघा कसा घ्यायचा, जिथे आपली शोल्डर आहे वरती, शोल्डर किती आहे तेवढंच अंतर मुंड्यापासून खाली खूण करून घ्यायचे आणि तिथे हा आकार मिळवायचा. इथे आपल्याला लेस लावायची आहे पुढे जाऊन. तर वरती आणि खाली इथे सेमच हा आकार किंवा रुंदी झाली पाहिजे. या पद्धतीने आखून घ्यायचं. आता बरोबर सगळीकडे 1.5 करून घ्यायचं व्यवस्थित. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर ह्याच्या अगोदर, कट करण्या अगोदर आपण याच मापाचं ब्लाऊज पिसाचं कापड कापून घेऊयात अगोदर. आता आपल्याला हा आकार पूर्ण गळ्याचा कापून काढायचा आहे. आणि वरती हा सरळ गळा कापून घ्यायचा. या पद्धतीने गळा हा कट करून घेतलेला आहे. आणि आता ही 1.5 इंचाची पण पट्टी जी आपण वक्र काढलेली आहे डिझाईनसाठी, ती पण कट करून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅनव्हस घ्यायचं आहे आणि बरोबर त्या आकारामध्ये कॅनव्हसला मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने आपल्याला हा 1.5 इंचाची जी आपण पट्टी काढलेली आहे वक्र, त्यासाठी पण कॅनव्हस म्हणजे इथे तुम्ही पेपर घेतला तरी चालतोय साधा, असा मार्क करून घ्यायचा त्या पट्टीचा बरोबर. आणि खालच्या साईडला जो आहे त्याच्यापेक्षा एक अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे, जे आपण खूण केली त्याच्या खाली. आणि वरच्या गळ्याच्या साईडला अगदी बरोबर खूण केली तिथूनच कट करायचं आहे ते कागद. इथे कॅनव्हसच घेतला पाहिजे असं काही नाही. आता माझ्या हाताखाली कॅनव्हस होता म्हणून मी कॅनव्हसचं ते घेतले काढून. आणि गळ्याला मात्र कॅनव्हस घ्यायचं आहे. तर हा कॅनव्हस आता आपण अस्तरला पहिलाच जोडून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित मी एकसारखा लावून, आता इथे तुम्ही
मी टिप मारणार आहे. तुम्ही इस्त्री करून प्रेस करून सुद्धा चिटकवू शकता. त्याच्यासाठी एक चिकट बाजू असते कॅनव्हसची, ती अस्तरवर ठेवून प्रेस करून घेतली की कॅनव्हस चिकटतो. पण मी लगेच आता टिपच मारून घेणार आहे पिना लावून. या पद्धतीने मी कॅनव्हस पहिला अगोदर गळ्याला जोडून घेते. एकदम कडेने टिप मारायची कॅनव्हसला. आता या पिना काढून आपल्याला मेन फॅब्रिकला म्हणजे ब्लाऊज पिसावर ठेवून परत टिप मारायची आहे. तुम्ही प्रेस करून घेतल्यानंतर डायरेक्ट ब्लाऊज पिसावर ठेवूनच टिप मारून घेतली तरी चालू शकते. सॉरी जरा कॅमेऱ्यामध्ये आलेले नाही, पण पुढे व्यवस्थित आहे कॅमेरा दिसतोय. तर हे आपण इथं मी तिरकं जे आपण कटिंगमध्ये कट करत असतो तेव्हा बऱ्याच लोकांची कमेंट येते की मग काठ कापला जातो. तर काठ कापायचा नाही. तर बघा कसा जोडायचा. जेवढा आपण पाऊण इंच जेवढं कट करतो तेवढी काठाच्या वरती खूण करून घ्यायची आणि टक्सचा अंतर किती आहे मोजून तेवढी रेघ ओढून घ्यायची. आणि इथे बघा जेवढा आपल्या काठाच्या वर कापड दिसतंय त्याचा मध्य करून बरोबर टिप मारून घ्यायची. कशी मारायची ते पण मी दाखवते बघा. आता कुठेही काठ कापला जात नाही. या पद्धतीने तुम्ही पण टिप मारा. म्हणजे काठपदराचे ब्लाऊज असतील तर तुम्हाला कसं शिवायचं, कसं स्टिच करायचं असतं ते दाखवते. तर बघा, व्हिडिओ स्किप करू नका. हे बघा, बरोबर तिथे मध्यावर काठाच्या बरोबरीने आपली टिप आली पाहिजे. काठ दुमडला गेला नाही पाहिजे अजिबात. या पद्धतीने जशी टक्स मारतो आपण त्या पद्धतीने दोन्ही साईडला अशी टक्स मारून घेतल्यासारखी मारून घ्यायची काठाच्या बरोबरीने. आता उघडल्यावर समजेल तुम्हाला. हे बघा, या पद्धतीने झालेला आहे. व्यवस्थित काट झालेला आहे बघा आपला. परत आणि मी तुम्हाला अगदी मोजून दाखवणार आहे. त्याच्या अगोदर आपण गळा जोडून घेऊया व्यवस्थित. तर इथे मी ब्लाऊज उलटा ठेवलेला आहे आणि अस्तर उलटं करून ठेवले. आणि आता कॅनव्हसच्या कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. आता बघा आपल्याला खालच्या साईडला पण टिप मारून घ्यायचे. आणि आता आपल्याला गळा कापून घ्यायचा आहे. थोडा अंतर सोडायचं आणि कापून घ्यायचा गळा. आता याच्यानंतर थोडे कट मारून घ्यायचा म्हणजे पलटी करताना व्यवस्थित पलटी होतो ब्लाऊज किंवा गळ्याचा आकार पण व्यवस्थित बसतो. तर आता आतली बाजू बाहेर काढून ब्लाऊज सुलटा करून घ्यायचा या पद्धतीने. व्यवस्थित अगदी पलटी मारून घ्यायचा आणि एक दाब टिप देऊन घ्यायची. या पद्धतीने आपल्याला दाब टिप देऊन घ्यायचे.
आता मी तुम्हाला मोजून दाखवते बघा, काठ कुठेही कापला गेलेला नाही आहे. इकडे 2 इंच आहे, तर या साईडला पण 2 इंच आहे. तर क्रॉस कापड आपण जेव्हा कापतो तेव्हा काठ पदर कसा जोडायचा ते पण तुम्हाला दाखवलं. आता आपल्याला गळ्याला दाबटीप टाकून घ्यायचे व्यवस्थित. ब्लाऊज टीप व्यवस्थित करून त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची. आता याच्यानंतर टक्स मारून घ्यायची. आता आपल्याला चारी बाजूनी टीप मारून घ्यायची. आणि हे उरलेलं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून फिनिशिंग कट करून घ्यायचं. आता याच्यानंतर आपल्याला डिझाईन करून घ्यायचे. तर हे बघा, आपण 1.5 इंचाची जी पट्टी काढून घेतली होती. परत एकदा सांगते, मी हे कॅनव्हसच घेतले, पण तुम्ही साधा न्यूजपेपर घेतला तरी चालतोय, कारण तो नंतर आपल्याला फाडून काढायचा असतो. हे 1.5 इंचाची जी खूण आलेली आहे ती मी एकदा डार्क करून घेतली आहे. आता मी हे 2 बाय 2चा एक चौकोन काढून घेणार आहे. या पद्धतीचे असे तुकडे 2 बाय 2चे करून घेतलेले आहेत आणि त्याची 2 फोल्ड करायचे आणि त्रिकोण असे टीप मारून घ्यायचे. आणि सुरुवातीला मध्यावर हे मी अगोदर बघतीये व्यवस्थित उंची बरोबर बसतीये का 2 बाय 2च्या तुकड्याची. तर या पद्धतीने बघा बसलेली आहे आपली बरोबर उंची 1.5 इंचामध्ये. तर परफेक्ट आहे ते तुकडा 2 बाय 2चा. तर मग अजून मी तुकडे करून घेते, कारण आपल्याला भरपूर तुकडे लागणार आहेत. हे बघा 2 बाय 2चा आहे, इकडे 2 आणि इकडे 2. तर आधी तिरका फोल्ड केला आणि परत अजून एक डबल फोल्ड करून अशा टिपा मारून घेते सगळ्यांच्या. आता बघा, आपल्याला 2 तुकडे एकत्र जोडायचेत मणी लावून. तर बघा, दोन्ही टोकं घ्यायची एकत्र 2 तुकड्यांचे. पहिल्या टोकामधून सुई काढून घेतली, मणी ओवून घेतला आणि दुसरं टोक ओवून घेतलं. अशा पद्धतीने ही 2 तुकडे मण्यामार्फत जोडायचे आहेत, मध्ये मणी टाकून जोडायचे आहेत. आणि मणी हा पॅक करून घ्यायचा, व्यवस्थित घट्ट टाके मारायचे आणि गाठ मारून दोरा तोडून टाकायचा. या पद्धतीने आपल्याला एक 10-12 करून घ्यायचे. ते मी करून घेते. हे बघा, आपले तयार झालेले आहेत हे करून. आता आपण त्या कागदावर हे जोडून घ्यायचंय.
तर कसं जोडायचं बघा, सुरुवातीला मध्य काढून घ्यायचा कागदाचा या पद्धतीने, नख ओढून घेतलं की मध्य निघतो आणि मध्यावरची पहिली लावून घ्यायची ही तितली सारखा आकार झालाय फुलपाखरासारखा आणि तिथून पुढे मग असे लावत जायचे. आता या साईडचे पण लावून घेऊयात. आता आपल्याला खालच्या साईडला पण अशी स्टिप मारून घ्यायची. बरोबर ती खाली ड्रॉ केलेली आहे काळी रेघ, त्याच्या खालच्या साईडून जरा घ्यायचे, कारण काळ्या रेघेवर आपल्याला जॉईन द्यायचं आहे. तर टीप दिसायला नको बाहेर, म्हणून थोडी बाहेरच्या साईडनी द्यायची टीप ही. म्हणून एक्स्ट्रा कागद कट करून ठेवायचा असतो. तुम्ही जर 1.5 इंच घेतली उंची तर 2 इंचाचा कागद कट केलेला आहे मी. त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या. आणि आता आपल्याला याच्यासाठी गळ्याचा जो आकार आहे वरचा आपला, त्याला गोट करून घ्यायचा आहे, पायपिंग लावून घ्यायचे. तर मी ह्या तिरकस पट्ट्या काढून घेते, त्याच कलरचं मी पायपिंग लावणार आहे. तुम्ही ब्लाऊजचं जे पोपटी रंग आहे माझं, तसं तुम्ही ब्लाऊज पिसाचं पण कलरनी पायपिंग करू शकता. हा आबोली रंगाची साडी आहे, म्हणून मी आबोली रंगाची डिझाईन करत आहे. पोपटी रंगाचा ब्लाऊज आहे. तर गोटाची पद्धत तुम्हाला जर माहिती असेल तर ठीक, जर समजत नसेल पायपिंग कसं करायचं तर मी सेपरेट एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनेलवर आपल्या, तर जाऊन तो सर्च करून बघू शकता, किंवा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता. खूप व्हायरल झालेला आहे, छान आहे व्हिडिओ. सर्व माहिती मी दिली आहे त्यात, स्टेप बाय स्टेप कसा पायपिंग करायची त्याची. या पद्धतीने आपण पायपिंग करून घ्यायचे गळ्याच्या साईडला. अगदी परफेक्ट पायपिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्ही परत कधीच आयुष्यात चुकणार नाही पायपिंग तुमची, तो व्हिडिओ बघितल्यावर. तर नक्की जाऊन बघा. आता आपण हे व्यवस्थित असा तयार झालेली डिझाईन ब्लाऊजला लावून घ्यायचे, पिना लावून, आणि टीप मारून घ्यायचे. आता बघा, हा कागद फाडून काढायचा आहे आपल्याला. इथे साधा पेपर घेतला तर पटकन फाटला जातो. हे कॅनव्हास असल्यामुळे जरा उशीर लागलाय. आता याच्यावर आपल्याला लेस लावून घ्यायचे. तर बघा, साडीला जे काट आहेत ते तांबूस कलरचे आहेत, त्यामुळे मी ही लेस लावत आहे, कॉपर लेस. दोन्ही साईडनी टीप मारायची लेसला, म्हणजे लेस उचलत नाही. याच पद्धतीने खालच्या भागाला सुद्धा लेस लावून घेऊया.
आणि आता वरती जो गळा राहिलाय त्या साईडला पण लेस लावून घ्यायचे. तर बघा वरती शोल्डर जेवढी आहे तेवढंच अंतर मुंड्याच्या बाजूनी पण घ्यायचं आहे आणि खून करून घ्यायची, म्हणजे एकसारखा आकार दिसतो लेस लावल्यानंतर. इथं मी हे लेसची तोंड उघडी ठेवली होती, ती बरोबर या लेसच्या खाली झाकून घ्यायची, म्हणजे लेसचं तोंड उघडं दिसणार नाही. या पद्धतीने बरोबर खून आली तिथे जोडायची. याला सुद्धा आपल्याला डबल टिप टाकायचे. डबल टिप म्हणजे की दुसऱ्या काठावरून परत टिप मारायची आणि अजून एक लेयर करायचा. बरोबर समांतर अंतरावर लेस फिरवत डबल लेयरची ही लेस लावून टाकायची आहे. हिला पण आपण दुसऱ्या बाजूनी टिप मारून घेऊया. आता याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला पण लेस लावून घेते. तोपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. बघा फायनली लुक आपल्या ब्लाऊजचा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.